मित्रांनो, हा बिग बॉसचा सीझन 6 आहे. इथे ट्विस्ट फिक्स आहे. अशी टॅगलाईन सध्या या बिग बॉसला दिलेली आहे आणि तसेच काहीसे ट्विस्ट नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. असाच काहीसा ट्विस्ट या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत देखील पाहायला मिळणार. एक शॉकिंग इव्हिक्शन झाल्याचं बोललं जातंय. तर मित्रांनो, एकूण 7 सदस्य हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत आणि जे काही सोशल मीडियाचे वोटिंग पोल यायचे त्याच्यामध्ये सागर कारंडे, त्यानंतर प्राजक्ता शुक्रे, दीपाली सय्यद आणि नव्यानं दाखल झालेली परंतु आपल्या चुकीमुळे नॉमिनेट झालेली ससा म्हणजे संस्कृती साळुंके असे जे 4 कंटेस्टंट आहेत ते वोटिंगमध्ये नक्कीच कमी होते आणि यामध्ये तन्वी कोलते ही नंबर 1 ला होती. त्यानंतर रुचिता जामदार आणि प्रभू शेळके हे जे 3 कंटेस्टंट आहेत त्या 3 कंटेस्टंटला चांगली वोटिंग झाली होती आणि हे कंटेस्टंट नक्कीच बिग बॉसच्या घरातनं बाहेर जाणार नाही हे जवळपास फिक्स आहे. मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये सध्या तरी असं दिसतंय की वोटिंगला काहीच महत्व नाही. बिग बॉसला वाटतं की याला आपण घराबाहेर काढूया, त्याचा नंबर लागतो. त्याला आपण घराबाहेर काढूया, त्याचा नंबर घराबाहेर जाण्यासाठी लागतो. तर असंच काहीसं पाहायला मिळतंय. पण जे काही वोटिंग पोल सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात, त्याच्यामध्ये सागर, प्राजक्ता, संस्कृती आणि दीपाली सैद या 4 कंटेस्टंटला सगळ्यात कमी वोटिंग झालेली आहे. तर याचपैकी एक सदस्य घराबाहेर नक्की जाणार आहे. एक इव्हिक्शन बिग बॉसच्या घरामध्ये झालेलं आहे. सागर कारंडेचा गेम बिग बॉसच्या घरामध्ये नाहीये. प्राजक्ता शुक्रेचा देखील बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम नाहीये. परंतु सध्या प्राजक्ता मुद्दे ठेवताना दिसते. आपली प्रखड मते सुद्धा मांडताना दिसते. त्यामुळे प्राजक्ता जाईल का? हे सुद्धा पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तसा संस्कृती साळुंके ही आताच बिग बॉसच्या घरामध्ये आली. तिने चूक केली, परंतु मला असं वाटत नाही की तिला बिग बॉसच्या घराबाहेर काढतील. आणि दीपाली सय्यदचं सांगायचं झालं तर दीपाली सय्यद ही हिला जरी वोटिंग कमी झाली असली तरी दीपाली सैद हे बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत. त्यामुळे दीपाली आणि संस्कृती या 2 सदस्य तरी बिग बॉसच्या घरातून सध्या तरी जाणार नाही. जरी वोटिंग कमी असली तरी. व प्राजक्ता आणि सागर यांच्यावरती या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्याची टांगती तलवार नक्कीच असणार आहे. पण हा अनिश्चिततेचा खेळ बिग बॉसच्या घरामध्ये सध्या सुरू आहे. बिग बॉस कोणालाही काढतात. मग आता हे 2 सदस्य बॉटमला आहेत. त्याच्यामध्ये चांगली वोटिंग झालेले तो प्रभू शेळके याला सुद्धा बिग बॉस काढू शकतात. कारण त्याचाही तसा गेम बिग बॉसच्या घरामध्ये नाहीये. सध्या तन्वीच्या मागे पुढे करताना दिसतोय. रुचिता जामदार हिला सुद्धा बिग बॉस काढू शकतात. कारण रुचिता सध्या खूपच निगेटिव्ह दिसते आणि रुचिताला गेल्या वेळी भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊ बोलले होते, "जर तू नॉमिनेट असती तर तुलाच बिग बॉसच्या घराबाहेर काढलं असतं." आता बघू रुचिता नॉमिनेट आहे. मी एका मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की रुचितालाच घराबाहेर काढतील. कारण गेल्या वेळी बोलले होते, "तू जर नॉमिनेशनमध्ये असती तर तुलाच घरचा रस्ता दाखवला असता." असं ठामपणे रितेश देशमुख बोलले होते. त्यामुळे बघू आता रुचिताला काढतात का? काय वाटतं तुम्हाला? हे जे काही वोटिंग कमी झालेले 2 कंटेस्टंट आहेत, त्याच्यामध्ये प्राजक्ता आणि सागर आहेत त्यांना काढतात, की वोटिंग जास्त झालेले? पण बिग बॉसच्या घरामध्ये तसा कंटेंट नाही. प्रभू किंवा मग रुचिता या दोघांपैकी एक सदस्य काढतात. हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? कोण जायला पाहिजे या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर? रुचिता, प्रभू, सागर की मग प्राजक्ता? कमेंट्स करून नक्की सांगा.